तर कालच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेन, त्यानंतर स्ट्रेनचं क्लासिफिकेशन, लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आणि शियर स्ट्रेन अशा पद्धतीने आपण स्ट्रेनचं क्लासिफिकेशन केलेलं होतं. त्यापैकी लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ह्या तिन्हीच्या डेफिनेशन्स आपण काय केलेल्या पाहिलेल्या आहेत. तर लिनियर स्ट्रेन म्हणजे फोर्सला पॅरलल डायरेक्शन मध्ये जर डायमेन्शन मध्ये चेंजेस होत असतील तर ते जे काही चेंज इन डायमेन्शन किंवा चेंज इन लिनियर डायमेन्शन टू द ओरिजिनल लिनियर डायमेन्शन ह्याला आपण काय म्हणलेलं होतं, लिनियर स्ट्रेन म्हणलेलं होतं. त्यानंतर लॅटरल स्ट्रेन ह्याची डेफिनेशन आपण काल कंटिन्यू केलेली होती. चेंज इन लॅटरल डायमेन्शन टू द ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन ह्याला आपण काय म्हणलेलं होतं, लॅटरल स्ट्रेन म्हणलेलं होतं. चेंज इन लॅटरल डायमेन्शन टू द ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. तर लॅटरल डायमेन्शन म्हणून आपण काय केले होते, जे काही आपला सेक्शन आहे बीमचा, तर या बीमच्या सेक्शन मध्ये जर हॉरिझॉन्टल डायरेक्शन तुमचा जर फोर्स असेल तर या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणारे दोन डायमेन्शन्स आहेत. एक आहे या बीमची हाईट आणि दुसरे आहे या बीमची विड्थ. तर ह्या दोन डायमेन्शनला आपण काय म्हणणार, लॅटरल डायमेन्शन म्हणणार. आणि हा जो काही फोर्स आहे हॉरिझॉन्टल, या फोर्सला पॅरलल जे डायमेन्शन आहे लेंथ, त्याला आपण काय म्हणणार, लिनियर डायमेन्शन म्हणणार. लक्षात. म्हणजेच लॅटरल डायमेन्शन मध्ये आपले विड्थ आणि डेप्थ किंवा हाईट किंवा थिकनेस हे डायमेन्शन हे लॅटरल डायमेन्शन म्हणून आपण काय करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. तर लॅटरल डायमेन्शनच्या बाबतीत किंवा लॅटरल स्ट्रेनच्या बाबतीत आपण दोन फॉर्म्युले तयार केले, डेल्टा टी डिवायडेड बाय बी आणि दुसरा फॉर्म्युला होता डेल्टा टी डिवायडेड बाय टी फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. जर सेक्शन हा तुमचा सर्क्युलर असेल तर सर्क्युलर सेक्शन साठी आपण फॉर्म्युला तयार केलेला होता डेल्टा डी डिवायडेड बाय डी. तर डेल्टा डी म्हणजे काय असणार, तुमचं चेंज इन डायमीटर असणार आहे आणि डी म्हणजे तुमचं काय असणार आहे, ओरिजिनल डायमीटर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ह्याची डेफिनेशन करताना आपण काय केलेली होती, दिस इज द चेंज इन व्हॉल्यूम पर ओरिजिनल व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. जसं की लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन आपण डिफाईन केलेला होता. इट इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. तसंच व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण सिम्पली या पद्धतीने डिफाईन करू शकतो, इट इज द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. तर त्या रेशोला आपण काय म्हणणार, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणणार आहोत. तर ही जी की व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे, हा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे डेल्टा व्ही बाय व्ही या पूर्ण टर्मला आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणणार आहोत. डेल्टा व्ही बाय व्ही ही कम्प्लीट टर्म म्हणजे तुमची काय असणार आहे, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असणार आहे. फक्त डेल्टा व्ही हा जर आपण कन्सिडर केला तर डेल्टा व्ही ला आपण काय म्हणणार आहोत, चेंज इन व्हॉल्यूम म्हणणार आहोत आणि कॅपिटल व्ही ला आपण काय म्हणणार आहोत, ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणणार आहोत. ऐकू येत आहे का? हो सर, यायले. तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा जो फॉर्म्युला आहे तो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे सिग्मा एस प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवायडेड बाय ई इंटू 1 मायनस 2 म्यू. तर हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यामध्ये सिग्मा एक्स, सिग्मा वाय
आणि सिग्मा झेड हे तिन्ही सिग्मा जे असतील तर सिग्मा म्हणजे काय असतंय? स्ट्रेस. तर सिग्मा म्हणजे काय असतं? तुमचा स्ट्रेस असतो. आता सिग्मा एक्स आहे म्हणजे स्ट्रेस इन काय असणार आहे? ऑब्विसली कुठल्या डायरेक्शनचा स्ट्रेस असणार आहे तो? सिग्मा एक्स म्हणजे कुठल्या डायरेक्शन मधला स्ट्रेस असेल? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल डायरेक्शन किंवा इन द डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जर फोर्स असेल तर तो फोर्स कन्सिडर करून जर आपण स्ट्रेस कॅल्क्युलेट केला तर त्याला आपण काय म्हणणार? सिग्मा एक्स म्हणणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सिग्मा एक्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल? पी एक्स डिवायडेड बाय एरिया घ्यावा लागेल. मग एरिया कुठला घेता येईल आता? तर आपला पी फोर्स हा काय कुठल्या एरियावरती ऍक्ट आहे? या एरियावरती आहे का या एरियावरती आहे? फर्स्ट दाखवलेल्या एरियावरती आहे का सेकंड दाखवलेल्या एरियावरती? सेकंड. सेकंड. म्हणजे त्याचा जर तुम्हाला एरिया काढायचा असेल तर काय फॉर्म्युला येईल एवढ्या पोर्शनचा? बी इंटू एच येईल का एल इंटू एच येईल? बी इंटू एच. तर बी इंटू एच. तर ह्याच्यावरती तुमचा हा पी फोर्स काय अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळं एरिया घेताना फक्त इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्हाला सिग्मा एक्स काढायचा आहे तो सिग्मा एक्स काढताना ज्याच्यावरती तुमचा पी एक्स हा फोर्स अप्लिकेबल आहे तोच एरिया घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करू की हा वाय डायरेक्शनचा फोर्स आहे. मग या वाय डायरेक्शनच्या फोर्सवरनं तुम्हाला कुठल्या डायरेक्शनचा स्ट्रेस भेटेल? सिग्मा एक्स भेटेल का सिग्मा वाय भेटेल का सिग्मा झेड भेटेल? सिग्मा वाय. तर सिग्मा वाय भेटेल. मग सिग्मा वाय जर आपल्याला काढायचं असेल तर आपण तिथं कुठला फोर्स ऍझ्युम करणार आहोत? सिग्मा वाय इज इक्वल टू पी वाय डिवायडेड बाय एरिया असणार आहे. म्हणजे फोर्स इन द डायरेक्शन ऑफ वाय डिवायडेड बाय एरिया. मग आता इथं एरिया कुठला घेताल? इथं परत तोच एरिया कन्सिडर करणार होता आपण, बी इंटू एच का बी इंटू एल येईल? बी इंटू एल. तर इथं काय असणार तुमचा? बी इंटू एल. या एरियावरती तो फोर्स अप्लिकेबल आहे त्याच्यामुळे तो एरिया आपण काय करणार आहोत? कन्सिडर करणार आहोत. तर लक्षात आलं या चॅप्टर मध्ये फक्त एवढाच इम्पॉर्टंट आहे की एरिया कुठला वापरायचा आहे. बाकी कॅल्क्युलेशन हे सिम्पल आहेत. लक्षात. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जे सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड आहेत हे तिन्ही तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे? कॅल्क्युलेट करायचे. तर सिग्मा एक्स चा फॉर्म्युला काय असणार आहे? पी एक्स डिवायडेड बाय एरिया. सिग्मा वाय चा फॉर्म्युला काय असणार आहे? पी वाय डिवायडेड बाय एरिया. आणि सिग्मा झेड चा फॉर्म्युला काय असणार आहे? पी झेड डिवायडेड बाय एरिया. फोर्स इन द डायरेक्शन ऑफ किंवा फोर्स इन द एक्स डायरेक्शन, फोर्स इन द वाय डायरेक्शन आणि फोर्स इन द झेड डायरेक्शन. पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याकडे फक्त कुठल्या टाईपचा फोर्स होता किंवा कुठल्या डायरेक्शन मधला फोर्स होता स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर मध्ये? स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर मध्ये कुठल्या डायरेक्शन मध्ये फोर्स होता? एक्स होता, वाय होता का झेड होता? हॅलो. स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर मध्ये आपण फोर्सेस कन्सिडर केलेले होते. हॉरिझॉन्टल फोर्सेस होते
का वाय डायरेक्शन झेड डायरेक्शनचे फोर्सेस होते? तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं? सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवायडेड बाय कॅपिटल ई इंटू 1 मायनस 2 म्यू. हा तुमचा काय असणार आहे? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला असणार आहे. लक्षात, ह्याच्यामध्ये कॅपिटल ई म्हणजे परत काय असणार आहे? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असणार आहे. त्यानंतर म्यू म्हणजे काय असणार आहे? म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो असणार आहे. तर हा पॉइझन्स रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण नेक्स्ट डेफिनेशन मध्ये पाहू आता. तर नेक्स्ट टर्म आहे तुमची पॉइझन्स रेशो. तर पॉइझन्स रेशो म्हणजे काय असणार आहे? द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन इज कॉल्ड ॲज पॉइझन्स रेशो. इट इज डिनोटेड बाय म्यू. तर पॉइझन्स रेशो म्हणजे कुठल्या डायमेन्शनचा रेशो असणार आहे? लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. या दोन डायमेन्शनचा रेशो म्हणजे काय असणार आहे? तुमचा पॉइझन्स रेशो असणार आहे. तर म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन असणार आहे. त्यानंतर सेकंड कॉन्स्टंट आहे बल्क मॉड्युलस. तर हा बल्क मॉड्युलस आपण डिनोट करतो के या व्हॅल्यूनं किंवा के या टर्मनं. तर बल्क मॉड्युलस इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. इट इज डिनोटेड बाय के. तर बल्क मॉड्युलस कशाचा रेशो आहे? डायरेक्ट स्ट्रेसचा आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार आहात? तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन भेटणार आहे. सिग्मा एस प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवायडेड बाय ई इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार आहोत? पहिल्यांदा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काढणार आहोत आणि हा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आपण बल्क मॉड्युलसच्या कॅल्क्युलेशनसाठी काय करणार आहोत? युटिलाइज करणार आहोत. तर डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे सिग्मा. सिग्माचा फॉर्म्युला काय? पी बाय ए. म्हणजे सिग्मा तुम्हाला काय इझिली कॅल्क्युलेट करता येईल. इथं तुमचं मेन एम काय असणार आहे? इथं तुमचं मेन एम हे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे तुमचं मेन एम इथं असणार आहे. त्याच्यामुळे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला बल्क मॉड्युलस जो आपला अजून एक कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपल्याला काय होणार आहे? भेटणार आहे. तर तो कॉन्स्टंट डायरेक्ट स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन या रेशोनं आपल्याला काय होणार आहे? भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉन्स्टंट आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर ते आपण इंडिकेट करतो जी न. तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय असणार आहे? इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन. इट इज डिनोटेड बाय जी. तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटीलाच आपण वेगळं नाव देणार आहोत, शियर मॉड्युलस. तर शियर मॉड्युलस जी इज इक्वल टू शियर स्ट्रेस डिवायडेड बाय शियर स्ट्रेन असणार आहे. तर हा शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेन हा आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहोत? जर शियर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं असेल तर शियर स्ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे? शियर फोर्स डिवायडेड बाय एरिया. तर ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला उद्या कंटिन्यू करायच्या आहेत, शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेन. तर आपण या चॅप्टर मध्ये 3 कॉन्स्टंट पाहिलेले आहेत. पहिला कॉन्स्टंट होता तुमचा पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशो इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. त्यानंतर सेकंड कॉन्स्टंट आपण पाहिलेला होता बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. आणि थर्ड कॉन्स्टंट आहे
मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शियर मॉड्युलस. इट इज द रेशो ऑफ शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन. तर हे 3 कॉन्स्टंट आणि प्लस पहिल्या चॅप्टर मध्ये आपण एक कॉन्स्टंट पाहिलेला होता, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर ह्या चारही कॉन्स्टंट मध्ये रिलेशन आहे. ते रिलेशन हे 2 मार्काला एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट रिलेशन कुठलं आहे, तर E इज इक्वल टू 3K इंटू 1 मायनस 2 म्यू, हे तुमचं फर्स्ट रिलेशन आहे. तर हे रिलेशन कशा कशामध्ये आहे, कुठल्या कुठल्या टर्म्स मध्ये हे रिलेशन आहे. फर्स्ट रिलेशन जे आपण मेन्शन केलेलं आहे, कुठल्या कुठल्या कॉन्स्टंट मध्ये आहे. पॉइझन्स रेशो, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ तिसरी टर्म कुठली आहे, इलॅस्टिसिटी. तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर पहिल्या इक्वेशन वरून आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, बल्क मॉड्युलस आणि पॉइझन्स रेशो या तिन्ही मध्ये काय भेटलेलं आहे, रिलेशन भेटलेलं आहे. त्यानंतर दुसरं रिलेशन आहे E इज इक्वल टू 2G इंटू 1 प्लस म्यू. ह्याच्यामध्ये आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि पॉइझन्स रेशो या तिन्ही मध्ये काय रिलेशन भेटणार आहे. आणि थर्ड इक्वेशन जे आहे, हे थर्ड इक्वेशन मध्ये आपल्याला चारही कॉन्स्टंट मधलं रिलेशन आहे. तर कॅपिटल E इज इक्वल टू 9kg डिवायडेड बाय G प्लस 3K. तर हे तिन्ही इक्वेशन्स म्हणजे काय, तुमचे चारही कॉन्स्टंट मधलं एकमेकाबद्दलचं रिलेशन हे काय करणार आहेत, मेन्शन करणार आहेत. 4 मार्काला जर क्वेश्चन आला तर तिन्ही रिलेशन तुम्हाला लिहिणं इम्पॉर्टंट आहे. आणि जर 2 मार्काला जर क्वेश्चन आला तर फक्त खालचं जे रिलेशन आहे E इज इक्वल टू 9kg डिवायडेड बाय G प्लस 3K, हे रिलेशन तिथं येणं इम्पॉर्टंट आहे. आणि खालती व्हेअर मध्ये E म्हणजे काय, K म्हणजे काय, म्यू म्हणजे काय आणि G म्हणजे काय हे मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. जर 2 मार्कासाठी फक्त आलं रिलेशन बिटवीन, तर थर्ड फॉर्म्युला जो आहे तो युटिलाइज करायचा. आणि 4 मार्कला जर रिलेशन विचारलेलं असेल तर तिन्ही इक्वेशन तुम्हाला मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 3 इक्वेशन्स आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेंथ या इक्वेशनचा वापर करून आपण उद्या प्रॉब्लेम्स काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. लक्षात. तर प्रॉब्लेम्स हे मॅक्झिमम या 3 रिलेशन वरतीच डिपेंड आहेत. लक्षात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला K ची व्हॅल्यू दिली जाते, म्यू ची व्हॅल्यू दिली जाते आणि कॅपिटल E हा डिटरमाइन करा म्हणून 4 मार्कला प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच पद्धतीनं कॅपिटल G हाही डिटरमाइन करा म्हणून तुम्हाला 4 मार्कामध्येच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी डिटरमाइन करा म्हणलं तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, E कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि या E ची व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुटअप करून तुम्हाला G हा काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ते इक्वेशन्स हे कशा कशा पद्धतीने वापरायचे त्या प्रत्येक टाईपचा न्यूमरिकल आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत किंवा कॅल्क्युलेट करणार आहोत. तर हे 3 इक्वेशन्स आणि प्लस व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचं हे इक्वेशन हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा न्यूमरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहेत. तर एवढा पोर्शन कळालाय. आज जे आपण 3 कॉन्स्टंट पाहिलेले आहेत, ते 3 कॉन्स्टंटच्या डेफिनेशन मॅक्झिमम वेळेस पहिल्या क्वेश्चन मध्ये रिपीट झालेले आहेत 2-2 मार्कासाठी. त्यातल्या त्यात बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ही कंटिन्युएशन मध्ये एक्झाम मध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलेली डेफिनेशन आहे. त्याच्यामुळे डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत, डायरेक्ट स्ट्रेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, त्यानंतर
लक्षात. त्याच्यामुळं डेफिनेशन्स या व्यवस्थित शियर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन हा रेशो असणार आहे. आणि बल्क मॉड्युलस म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन हा रेशो असणार आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट बीट आहे बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम आणि ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. तर या दोन स्ट्रेस सिस्टीम्स आहेत. तर बायॲक्सियल, तर बाय म्हणजे काय? BI. बाय म्हणजे किती? तर बाय म्हणजे दोन डायरेक्शनल स्ट्रेस सिस्टीम. ऍक्सियल म्हणजे काय असणार आहे? वन डायरेक्शनल स्ट्रेस सिस्टीम. ऍक्सियल स्ट्रेसेस आपण काय केलेले आहेत? फर्स्ट चॅप्टर मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. बरोबर आहे. इथं आपल्याला बाय ऍक्सियल जर दोन डायरेक्शन मध्ये जर फोर्सेस असतील तर त्यामुळं येणारे जे काही स्ट्रेसेस असतील त्याला आपण काय म्हणणार? बाय ऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणणार. When two forces are applied on mutually perpendicular planes, then stresses developed in the system is called as biaxial stress system. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. या रेक्टँग्युलर सेक्शन वरती इन द डायरेक्शन ऑफ एक्स एक फोर्स आहे आणि इन द डायरेक्शन ऑफ वाय एक फोर्स आहे. अशी जर सिस्टीम असेल तर त्याला आपण काय म्हणणार? बाय ऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणणार. ही एक्झाम्पल कशाचं आहे? बाय ऍक्सियलचं आहे का ट्राय ऍक्सियलचं आहे? ट्रायॲक्सियल. तर हे एक्झाम्पल तुमचं ट्राय ऍक्सियलचं आहे. ट्राय ऍक्सियल सिस्टीम मध्ये तुमचा 3D व्ह्यू असणार आहे का लक्षात. आणि बाय ऍक्सियल सिस्टीम मध्ये तुमचा 2D प्लेन असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोनच डायमेन्शन असणार आहे का लक्षात. तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणणार? बाय ऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणणार. म्हणजे इथं इन द डायरेक्शन ऑफ एक्स आणि इन द डायरेक्शन ऑफ वाय हे दोनच फोर्सेस काय असणार आहेत? अप्लिकेबल असणार आहेत. आणि हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला काय पाहिजेत किंवा त्या प्लेनला काय पाहिजेत? परपेंडिक्युलर पाहिजेत. अशा सिस्टीमला आपण काय म्हणणार? बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणणार. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. व्हेन थ्री फोर्सेस आर अप्लाइड ऑन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स, then stresses induced in the system is called as triaxial stress system. तर दोन्हीच्या डेफिनेशन नियर अबाउट सेमच आहेत. फक्त पहिला टर्म किंवा पहिला वर्ड जो आहे when two forces are applied and when three forces are applied, तर एवढंच त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर when three forces are applied on mutually perpendicular planes, then stresses induced in the system is called as triaxial stress system. म्हणजे ह्याच्यामध्ये फोर्स इन एक्स डायरेक्शन असणार आहे, फोर्स इन वाय डायरेक्शन असणार आहे आणि थर्ड फोर्स इन झेड डायरेक्शन असणार आहे. तर हे तिन्ही फोर्सेस हे एकमेकाला काय असणार आहेत? परपेंडिक्युलर असणार आहेत. आणि या फोर्सेस मुळे जे स्ट्रेसेस जनरेट होणार आहेत त्या स्ट्रेसेसला आपण सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड म्हणजे ट्रायॲक्सियल स्ट्रेसेस म्हणणार आहोत. तर ह्याच्याशी रिलेटेड जे काही स्ट्रेन्स आहेत हे स्ट्रेन्स हे कसे कॅल्क्युलेट करायचे त्याच्याशी रिलेटेड हे फॉर्म्युले आहेत. फॉर एक्झाम्पल बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम आपण कन्सिडर करू. तर बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं एरिया किती आहे सध्या? एक आहेत का दोन आहेत? या डायग्राम मध्ये किती एरिया दिसाले तुम्हाला? एकच. एकच दिसायला बरोबर आहे. तर हा एरिया आहे. तर सिग्मा एक्स जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिग्मा एक्स इज इक्वल टू काय असणार आहे? पी एक्स डिवायडेड बाय एरिया. पी एक्स म्हणजे काय असणार आहे? फोर्स इन द डायरेक्शन ऑफ एक्स. त्यानंतर सिग्मा वाय जर कॅल्क्युलेट करायचं असेल
तर सिग्मा वाय इज इक्वल टू काय असणार आहे, पी वाय डिवायडेड बाय ए. या दोन्ही मध्ये एरिया काय आहे, कॉमन आहे, बी इंटू टी किंवा बी इंटू एच. तर सिग्मा एक्स भेटला, सिग्मा वाय भेटला, त्याच्यावरनं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन आणि स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. आपण जे कॅल्क्युलेट केलेलं आहे आत्ता त्याला आपण काय म्हणलो, स्ट्रेस म्हणलो. सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय म्हणजे स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन आणि स्ट्रेस इन वाय डायरेक्शन असणार आहे. आणि त्यानुसार आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, आता स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचं. तर स्ट्रेन आपण कशाने इंडिकेट करतो, स्ट्रेन आपण स्मॉल ई ने इंडिकेट करतो. जर एक्स डायरेक्शनचा स्ट्रेन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, ई एक्स म्हणणार आहोत. आणि वाय डायरेक्शनचा स्ट्रेन असेल